तर बघा आज आपल्याला थर्ड एक्सपेरिमेंट बघायचं आहे. लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड. क्लोराइडची लिमिट टेस्ट बघायची आपल्याला. पीआयसी मध्ये झाले का प्रॅक्टिकलला लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड? येस मॅम. ओके. काय समजले तुम्हाला? लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड बघितले तुम्ही, काय सांगितलं मॅडमनी? पीआयसी मध्ये झाले तुम्हाला ना? काय काय सांगितलं? काय समजले तुम्हाला? कशी करायची टेस्ट? हॅलो, माझा आवाज येत नाही का? पीआयसी मध्ये झाली का लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड? हा सांगा, कोण सांगत होता आता? लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड बघितले का तुम्ही? प्रॅक्टिकल झालंय त्याच? येस मॅम. हा, काय समजलं तुम्हाला त्यामध्ये प्रॅक्टिकल मध्ये? Soluble chloride reacts with silver nitrate in the presence of dilute nitric acid gives silver chloride आणि NO3 byproduct. ओके, गुड. तर बघा आपलं थर्ड एक्सपेरिमेंट, दोन एक्सपेरिमेंट मध्ये बघितलं आपण. फर्स्ट एक्सपेरिमेंट मध्ये आपण इंट्रोडक्शन सांगितलं तुम्हाला, ओके, ग्लासवेअरचं. आणि सेकंड प्रॅक्टिकल आपलं कॅलिब्रेशन कसं करायचं ऍपरेटसचं, ते झालं आपलं. देन नेक्स्ट थर्ड प्रॅक्टिकल बघा, लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड. क्लोराइडची लिमिट टेस्ट कशी करायची? आपल्या थेअरीला पण झाले लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड. ओके, प्रोसिजर कशी करायची, कसे काय सांगितले मी तुम्हाला. लिमिट टेस्ट करताना कोणते ऍपरेटस यूज करतो? नेसलर सिलेंडर. येस, गुड. लिमिट टेस्ट परफॉर्म करताना आपण काय करतो? दोन नेसलर सिलेंडर यूज करतो. दोन काय यूज करतो? एक टेस्ट सोल्युशन साठी आणि एक स्टँडर्ड सोल्युशन. ओके. तर बघा इथं दाखवले, त्या व्हिडिओ मध्ये दाखवले तुम्हाला दोन नेसलर सिलेंडर, एक टेस्ट सोल्युशन साठी आणि एक स्टँडर्ड सोल्युशन साठी. हे काय केले? लिमिट टेस्ट परफॉर्म करून झाली तेव्हा ते बघितले की टेस्ट सोल्युशन मध्ये जास्त ओपल्सन्स आलाय की स्टँडर्ड सोल्युशन मध्ये जास्त ओपल्सन्स आलाय. टेस्ट सोल्युशन मध्ये जर ओपल्सन्स जास्त आला तर काय होईल? लिमिट टेस्ट पास होईल की नाही? लिमिट टेस्ट पास होणार नाही. नो मॅम. येस, गुड. टेस्ट सोल्युशन मध्ये जर ओपल्सन्स जास्त आला म्हणजे टर्बिडिटी किंवा व्हाईट कलर जास्त आला तर ती लिमिट टेस्ट पास होणार नाही. आणि जर स्टँडर्ड सोल्युशन मध्ये ओपल्सन्स, टेस्ट सोल्युशन मध्ये जर ओपल्सन्स कमी आला तर ती लिमिट टेस्ट पास होईल. तर बघा प्रिन्सिपल काय, आपल्याला हा पार्ट थेअरी मध्ये झालाय. प्रोसिजर कशा करायचे तेही सांगितले तुम्हाला. टेस्ट सोल्युशन कसं बनवायचं आणि स्टँडर्ड सोल्युशन कसं बनवायचं. तर प्रिन्सिपल काय बघा लिमिट टेस्टचा. लिमिट टेस्ट आर क्वांटिटेटिव्ह और सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट.
designed to identify and control small quantities of impurity. लिमिट टेस्ट आपण का परफॉर्म करतो? जी काही इम्प्युरिटी आहे ती कंट्रोल करण्यासाठी आणि आयडेंटिफाय करण्यासाठी. ओके, म्हणजे आता या क्लोराईडच्या म्हणजे ई इम्प्युरिटी कंट्रोल करायची आपल्याला, त्यासाठी आपण ह्या लिमिट टेस्ट परफॉर्म करतो. The limit test of chloride is based on the reaction of soluble chloride with silver nitrate in the presence of dilute nitric acid to form silver chloride and appears as the opalescence. Opalescence म्हणजे काय? टर्बिडिटी. यामध्ये काय होतंय? सिल्वर सोल्युबल क्लोराइड जे काय आहे ते कशासोबत रिएक्ट होते? सिल्वर नायट्रेट. म्हणजे क्लोराइड म्हणजे समजा सोडियम क्लोराइड. ओके, इतर रिएक्शन दिली खाली. सोडियम क्लोराइड इज रिएक्टेड विथ सिल्वर नायट्रेट, AgNO3 सोबत रिएक्ट झालं इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट नायट्रिक ऍसिड. ओके, HNO3 काय? डायल्यूट नायट्रिक. HNO3 म्हणजे काय? नायट्रिक ऍसिड. आणि काय फॉर्म होणार आहे? AgCl, सिल्वर क्लोराइड आणि NaNO3, सोडियम नायट्रेट. Nitric acid is added in the limit test of chloride to make the solution acidic and helps silver chloride precipitation to make the solution turbid at the end of the process. यामध्ये काय होणार आहे? नायट्रिक ऍसिड आपल्याला ऍड करायचं लिमिट टेस्ट मध्ये. ओके, डायल्यूट नायट्रिक ऍसिड आपण प्रिपेअर करणार आहे जेव्हा आपण लिमिट टेस्ट परफॉर्म करू तेव्हा. इज ऍडेड इन लिमिट टेस्ट of chloride to make the solution acidic. त्यामध्ये काय? नायट्रिक ऍसिड ऍसिडिक, त्याचं नेचर कसं आहे? ऍसिडिक आहे, त्यामुळे हे काय सोल्युशन आपण नायट्रिक ऍसिड ऍड केलं म्हणजे सोल्युशन कसं होणार? ऍसिडिक. and helps silver chloride precipitation to make the solution turbid at the end process. नंतर हे सोल्युशन काय होणार आहे? टर्बिड होणार आहे ऍट लास्ट. म्हणजे ओपाल्सन आपल्याला चेक करायचं, ओपाल्सन कशामध्ये जास्त येतोय? हे सोल्युशन मध्ये येतोय की स्टँडर्ड सोल्युशन मध्ये? ओके, तर इथे दिले बघा, क्लोराइड आयन रिएक्टेड विथ सिल्वर नायट्रेट इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट नायट्रिक ऍसिड अँड फॉर्म AgCl, सिल्वर क्लोराइड प्लस NO3, नायट्रेट आयन. प्रिन्सिपल लिहून घ्यायचं लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइडचं. लिहून घेताय ना एक्सपेरिमेंट? एम काय आहे प्रिन्सिपलचं? काय सॉरी एक्सपेरिमेंटचं? limit test of chloride. To carry out limit test for chloride. हा, गुड. टू कॅरी आउट लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड. एम आहे आजच्या एक्सपेरिमेंटचं. रिक्वायरमेंट काय काय लागणार आहेत बघा, लिहून घ्या सगळ्यांनी. रिक्वायरमेंट काय काय लागणार आहेत? नेसलर सिलेंडर, कॉमा डायल्यूट नायट्रिक ऍसिड, नेसलर सिलेंडर, कॉमा डायल्यूट नायट्रिक ऍसिड, कॉमा सिल्वर नायट्रेट सोल्युशन, सिल्वर नायट्रेट सोल्युशन, कॉमा डिस्टिल्ड वॉटर अँड ग्लास रॉड. आपण यामध्ये डिस्टिल्ड वॉटर काय यूज करणार आहे? टॅप वॉटर काय यूज करणार नाही?
ओके गुड. तर टॅप वॉटर आपण जर यूज केला तर काय होणार आहे? टॅप वॉटर यूज केलं तर काय होईल? इम्प्युरिटी आणायची. इम्प्युरिटी ऍड होतील त्याला. ओके, तर प्रिन्सिपल लिहून घ्या लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइडचा. सेपरेट नोटबुक केली तुम्ही प्रॅक्टिकल साठी? राईज हँड करा कोणी कोणी सेपरेट नोटबुक केले प्रॅक्टिकलला. सांगितलं होतं थेअरीला सेपरेट आणि प्रॅक्टिकलला सेपरेट नोटबुक करायचे. फक्त 8 जणांनी केले का? बारा जणांनी केले. ओके. तर बघा ज्यांनी कोणी नोटबुक केली नाही अजून प्रॅक्टिकल साठी त्यांनी नोटबुक करा आणि एक्सपेरिमेंट लिहायचे त्यामध्ये आपल्याला. ओके. नेक्स्ट ऑफलाईन तुमचं कॉलेज चालू झालं चेक करणार आहे मी. ओके, प्रिन्सिपल लक्षात आलं सगळ्यांच्या? प्रिन्सिपल समजलं सगळ्यांना? येस मॅम. ओके. तर बघा आपण हे आता प्रिन्सिपल बघितलं आपण. नेक्स्ट प्रोसिजर बघूया आपण कशी करायचे. प्रोसिजर आपण थिअरी मध्ये पण पाहिले कशी बनवायची, टेस्ट सोल्युशन कसं बनवायचं आणि स्टँडर्ड सोल्युशन कसं बनवायचं. तर बघा पहिल्यांदा आपल्याला 10% वेट बाय वेट ऑफ HNO3 आपल्याला काय बनवायचं पहिल्यांदा 10% वेट बाय वेट ऑफ HNO3. HNO3 चं सोल्युशन आपल्याला फर्स्ट प्रिपेअर करायचंय. देन नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ 5% वेट बाय वेट सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन आपल्याला बनवायचं. आपण ते कसं बनवणार? 5 ग्रॅम ऑफ सिल्वर नायट्रेट, 5 ग्रॅम सिल्वर नायट्रेट घेणार. ओके. अँड 50 ml ऑफ डिस्टिल्ड वॉटर. त्यामध्ये काय करणार 50 ml डिस्टिल्ड वॉटर घेणार अँड मेकअप व्हॉल्यूम अप टू 100 ml इन व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क. यामध्ये काय करायचं आपल्याला 5 ग्रॅम सिल्वर नायट्रेट घ्यायचंय आणि 50 ml डिस्टिल्ड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायचं आणि व्हॉल्यूम मेकअप करायचंय. कितीला व्हॉल्यूम मेकअप करायचंय 100 ला. ओके. देन नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ 25 ppm क्लोराइड सोल्युशन. काय बनवायचं आपल्याला 25 ppm पार्ट्स पर मिलियन क्लोराइड सोल्युशन आपल्याला बनवायचं. ओके. तर आपण ती कसं बनवणार बघा. डायल्यूट 5 व्हॉल्यूम ऑफ 0.0824% वेट बाय व्हॉल्यूम सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराइड 200 व्हॉल्यूम्स विथ डिस्टिल्ड वॉटर. मॅम प्रोसिजर दिसत नाही. काय म्हणताय तुम्ही? हॅलो शिंदे राजश्री काय म्हणताय तुम्ही? प्रोसिजर दिसत नाही म्हणलं मॅम. प्रिन्सिपलची स्लाइड. हा फक्त प्रिन्सिपलचीच आहे. प्रोसिजरची स्लाइड शेअर नाही केली मी. प्रोसिजरचा आपण व्हिडिओ बघूया. फर्स्ट मी तुम्हाला सांगते सोल्युशन कसे कसे बनवायचे. ओके मॅम. तर बघा हे काय प्रिपरेशन आपल्याला करायचे म्हणजे एक त्याचं कॉन्सन्ट्रेशन सांगितले 5% वेट बाय वेट. ओके. 25 ppm क्लोराइड सोल्युशन म्हणजे 25 ppm चं क्लोराइड सोल्युशन आपल्याला बनवायचं. ते प्रोसिजर झाली सगळी. ओके. ही सोल्युशन आपण प्रिपेअर केली.
देन नेक्स्ट काय करायचंय बघा, डिझॉल्व द, तुम्हाला व्हिडिओ मध्ये लक्षात येईल, आता फक्त मी तुम्हाला सांगते. फर्स्ट काय करायचंय बघा, आता आपण प्रोसिजर करतोय, तुम्ही सोल्युशन प्रिपेअर केली. डिझॉल्व द ॲक्युरेटली वेड क्वांटिटी ऑफ सॅम्पल सबस्टन्सेस डिस्टिल्ड वॉटर. हे जे काय सगळे सॅम्पल आहेत ते वे करून घ्यायचेत आपल्याला. ॲक्युरेटली डिझॉल्व झाले पाहिजेत प्रिपरेशन जे आपण काय बनवले. ओके. डायरेक्टली टेक द लिक्विड सोल्युशन इनटू नेसरल सिलेंडर. हे सोल्युशन काय करायचे, नेसलर सिलेंडर मध्ये घ्यायचे. ते नेक्स्ट टेक 10 ml of 20 ppm chloride solution in another Nestler cylinder. नेक्स्ट काय करायचंय, 10 ml 20 ppm chloride solution जे आपण बनवलं, 25 ppm chloride solution बनवलं, ते काय करायचं, 10 ml घ्यायचंय नेसलर सिलेंडर मध्ये and add 10 ml. नेक्स्ट काय करायचंय, add 10 ml dilute nitric acid and dilute the solution up to 50 ml with distilled water. नंतर काय करायचं आपल्याला, 10 ml dilute nitric acid, 10 ml dilute nitric acid घ्यायचा and dilute the solution up to 50 ml. ते सोल्युशन काय करायचं आपल्याला, डायल्यूट करायचंय. ओके, डायल्यूट करायचं म्हणजे आपण काय त्यामध्ये ऍड करणार, वॉटर ऍड करणार. अप टू 50 ml पर्यंत ते सोल्युशन आपल्याला काय करायचंय, डायल्यूट करायचंय. आपण किती ml घेणार आहे, 10 ml घेणार आहे सोल्युशन नेसलर सिलेंडर मध्ये. आणि त्याला काय करायचंय, तुम्ही 10 ml सोल्युशन ऍड केलं, मग 50 ला डायल्यूट करायला सांगितलं, म्हणजे त्यामध्ये काय करणार, 40 ml वॉटर ऍड करणार. ते सोल्युशन काय झालं, 50 ला डायल्यूट झालं. And finally add 1 ml of 0.1 molar 0.1 molar silver nitrate solution both the Nestler cylinder. आणि जे काय 0.1 molar सिल्वर नायट्रेट जे काही सोल्युशन बनवले आपण, ते किती घेणार, 1 ml काय करायचंय, दोन्ही नेसलर सिलेंडर मध्ये ऍड करायचंय. आणि नेक्स्ट काय करायचं, दोन्ही नेसलर सिलेंडर मध्ये आपण सोल्युशन बनवले, तर टेस्ट सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशन बनवलं. सेम प्रोसिजर फॉलो करायचे, टेस्ट सोल्युशन जसं बनवलं तसं स्टँडर्ड सोल्युशन बनवायचंय. आणि काय करायचंय, नेक्स्ट काय करायचंय, ऑब्झर्व द ओपाल्सन्स बोथ व्ह्यूअर. आणि काय करायचं, ओपाल्सन्स ऑब्झर्व करायचं, म्हणजे टेस्ट सोल्युशन मध्ये जास्त आला ओपाल्सन्स की स्टँडर्ड सोल्युशन मध्ये जास्त ओपाल्सन्स आला. ओके. तर बघा इथं व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवते कसं त्यांनी प्रोसिजर कशी केली. तर इथं बघा त्यांनी 2 नेसलर सिलेंडर घेतलेत, इथं सोल्युशन बनवले, सिल्वर नायट्रेट सोल्युशन, डायल्यूट HNO3, डिस्टिल्ड वॉटर अँड NaCl सोल्युशन. व्हिडिओ दिसतोय सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. ओके. तर बघा फर्स्ट नेसलर सिलेंडर मध्ये काय घेतले, NaCl सोल्युशन. किती बनवलेलं आपण, 25 ppm. ओके. देन नेक्स्ट बघा डायल्यूट HNO3 घेतले, डायल्यूट नायट्रिक ऍसिड, डायल्यूट नायट्रिक ऍसिड ऍड केले.
नेक्स्ट डिस्टिल वॉटर ऍड केले त्यामध्ये. ते बघा सगळं पिपेटने ऍड केले त्यांनी. ओके. तर बघा आता आपण कोणतं स्टँडर्ड सोल्युशन प्रिपेअर केलं आपण. ओके. नेक्स्ट AgNO3 सोल्युशन ऍड केले आणि ग्लास रॉडने काय केले ते स्टर केले. देन नेक्स्ट बघा टेस्ट सोल्युशन बनवलं त्यांनी. टेस्ट सोल्युशन देन नेक्स्ट डायल्यूट HNO3 घेतलंय. आपण स्टँडर्ड सोल्युशन जेव्हा प्रिपेअर करतो तेव्हा सोडियम क्लोराइडचं सोल्युशन आपण घेतो. ओके. टेस्ट सोल्युशन प्रिपेअर म्हणजे आपण बनवताना ते घेत नाही स्टँडर्ड सोल्युशन. म्हणजे आपण चेक करतो क्लोराइडची इम्प्युरिटी. नेक्स्ट AgNO3 सोल्युशन ऍड केले अँड स्टर करायचे ग्लास रॉडने. तर बघा हे सगळे सोल्युशन जेव्हा प्रिपेअर होतील तेव्हा 5-10 मिनिटं असे ठेवून द्यायचे बाजूला. टेस्ट सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशन आणि असे लेबल करायचे खाली किंवा ह्याच्यावरही तुम्ही ह्या नेसलर सिलेंडर वर जरीही तुम्ही लेबल केले तरी चालते. ओके. हे काय टेस्ट सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशन लेबल ह्याच्यावर करायचे म्हणजे ह्याच्यावर मार्करनी लिहायचं नाही. हे असे कसे सोल्युशन केलेत हे असे लेबल केलेत हे काय करायचे त्याच्यावर स्टिक करायचे. ओके. हे टेस्ट सोल्युशन आहे आणि हे स्टँडर्ड सोल्युशन आहे म्हणून. म्हणजे तुम्हाला समजून येईल की कोणत्या सोल्युशन मध्ये जास्त ओपाल्सन्स आलाय. तर बघा ह्या टेस्ट मध्ये कशामध्ये जास्त ओपाल्सन्स आलाय स्टँडर्ड सोल्युशन मध्ये. ओके. म्हणजे टेस्ट सोल्युशन मध्ये कमी ओपाल्सन्स आलाय म्हणजे ही लिमिट टेस्ट काय होणार पास होणार. लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड. समजले प्रॅक्टिकल सगळ्यांना लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड. येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. ते नेक्स्ट बघा नेक्स्ट एक्सपेरिमेंट एक बघूया आपण. तर बघा आता आपण लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड बघितली. त्यामध्ये नायट्रिक ऍसिड आपण यूज केले लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड मध्ये. ओके. लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड मध्ये आपण नायट्रिक ऍसिड यूज केलं. तर काय यूज केलं नायट्रिक ऍसिड आपण नायट्रिक ऍसिड आपण काय यूज केलं लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड मध्ये कोण सांगेल. To make the solution acidic. नो. तर बघा आपण नायट्रिक ऍसिड काय यूज केलं त्यामध्ये तर बघा नायट्रिक ऍसिड काय यूज केलं टू प्रिव्हेंट द प्रिसिपिटेशन ऑफ अदर रॅडिकल्स. जो काही प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे म्हणजे आपण जेव्हा प्रेसिपिटेशन टायट्रेशन मध्ये आपण बघितलं प्रेसिपिटेट कसा फॉर्म होतो. ओके.
एका कंपाऊंडची दुसऱ्या सोबत रिएक्शन झाली की प्रेसिपिटेट फॉर्म होतो. तर तो जो काय प्रेसिपिटेट आहे तो फॉर्म होऊ नये यासाठी आपण काय केले, नायट्रिक ऍसिड यूज केले. समजले सगळ्यांना नायट्रिक ऍसिड का यूज केले आपण लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड मध्ये? येस मॅम. ओके. नेक्स्ट एक्सपेरिमेंट बघूया आपण, लिमिट टेस्ट ऑफ सल्फेट. तर बघा एम लिहून घ्या प्रॅक्टिकलचं, सेकंड नेक्स्ट प्रॅक्टिकलचं. टू कॅरी आउट लिमिट टेस्ट ऑफ सल्फेट. सगळी जण लिहिताय का? कोण कोण लिहिते राईज हँड करा. मी नोटबुक दाखवायला लावणार आहे, नंतर कोण कोण लिहिते त्याची. बाकीचे का लिहित नाहीत? फक्त 38 जणच लिहितात. बाकीचे का बरं लिहित नाही? भूपेंद्र कोवे, प्रणाली माने, कारंडे सत्वशीला, कोरके अक्षता, अनिकेत शिंदे, का बरं लिहित नाही तुम्ही? टोनपे करण, सहारा झोल, श्वेता जाधव. तुम्ही का लिहित नाहीये? हॅलो. शिंदे सुयशा, शिंदे सुयशा लिहिताय का तुम्ही? येस मॅम. ओके, जरा कॅमेरा ऑन करा, बॅक कॅमेरा. वन मिनिट. शिंदे सुयशा, बॅक कॅमेरा ऑन करा. केलाय का तुम्ही ऑन कॅमेरा? शिंदे सुयशा लिहित नाहीये का तुम्ही? का उगीच राईज हँड केलाय? शिंदे सुयशा, माझा आवाज येत नाही का तुमच्यापर्यंत? बॅक कॅमेरा ऑन करा, मला दाखव तुम्ही लिहिताय का नाही.
नेहा माने तुम्ही लिहिताय, लिहून घेताय का प्रॅक्टिकल? नेहा माने रोल नंबर 43. आवाज येतोय का माझा? माझा आवाज येत नाही का तुम्हाला? येतोय मॅम. हा, मग बॅक कॅमेराने दाखवा मला तुम्ही लिहिताय का नाही ते. ऑन करा कॅमेरा. शेटे आदित्य तुम्ही लिहिताय का? Yes, ma'am. ओके, बॅक कॅमेरा ऑन करा. मॅम लास्ट टेस्ट नाही लिहिलं. हा, क्लोराईडचे टेस्ट नाही लिहिलं मॅडम. मग तुम्ही राईज हँड केलाय लिहिताय का म्हणल्यावर? हा मॅडम, या टेस्ट पण सल्फेट पासून चालू केली. ओके, तर बघा नेक्स्ट एक्सपेरिमेंट बघूया आपण. टू कॅरी आउट द लिमिट टेस्ट ऑफ सल्फेट. सल्फेटची लिमिट टेस्ट काय बघूया आपण. त्यासाठी रिक्वायरमेंट काय काय लागणार आहे लिहून घ्या. रिक्वायरमेंट्स: बेरियम क्लोराइड, नेक्स्ट ग्लासियल ऍसिटिक ऍसिड, then next potassium sulfate, ethanol, comma, distilled water and Nestler cylinder. तर बघा प्रिन्सिपल काय लिमिट टेस्ट ऑफ सल्फेटचं. प्रिन्सिपल ऑफ लिमिट टेस्ट ऑफ sulfate. These limit tests are quantitative or semi-quantitative test designed to identify and control small quantities of impurity which likely present. Okay, limit test of chloride मध्ये आपण बघितले. Then next बघा the reaction of soluble sulfate with barium chloride. Soluble sulfate ची इथे दाखवले बघा. Soluble sulfate ची जी काही रिएक्शन आहे ती कोणासोबत होते? बेरियम क्लोराइड in the presence of dilute hydrochloric acid. To form a barium sulfate which appears solid particle in the solution. आणि काय फॉर्म होणार आहे? बेरियम सल्फेट and solid particles in the solution. त्यामध्ये काय होणार आहे? सोल्युबल लिहून घ्यायचे ही पण रिएक्शन तुम्हाला. सल्फेट आयन, सोल्युबल सल्फेट आयन reacted with barium chloride in presence of hydrochloric acid. आणि काय फॉर्म होणार आहे? बेरियम सल्फेट. ओके, बेरियम सल्फेट फॉर्म होणार आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड काय करते बघा. हायड्रोक्लोरिक ऍसिड हेल्प टू मेक द सोल्युशन ऍसिडिक. तर बघा ज्यांनी लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड लिहिली नाही त्यांनी पेजेस सोडायचे नंतर लिहिण्यासाठी. नेक्स्ट लिहून घ्यायचे लिमिट टेस्ट ऑफ सल्फेट. तर बघा पोटॅशियम सल्फेट इज युज्ड टू increase the sensitivity of the test by giving ionic concentration in the reagent.
and alcohol helps to prevent the supersaturation. सुपरसॅच्युरेशन होण्यापासून अल्कोहोल काय करतं, प्रिव्हेंट करतं अल्कोहोल. ओके, समजलं प्रिन्सिपल ऑफ लिमिट टेस्ट ऑफ सल्फेटचं प्रिन्सिपल समजलंय? येस मॅम. Yes, ma'am. ओके, तर बघा प्रोसिजर सांगते तुम्हाला कोणती सोल्युशन बनवायचे. तर बघा पहिल्यांदा बनवायचं आपल्याला 25% वेट बाय व्हॉल्यूम बेरियम क्लोराइड. 25% वेट बाय व्हॉल्यूम बेरियम क्लोराइड सोल्युशन आपल्याला बनवायचं आहे. तुम्ही कसं बनवणार 25% वेट बाय व्हॉल्यूम बेरियम क्लोराइड सोल्युशन कसं बनवणार? बेरियम क्लोराइड किती घेणार तुम्ही त्यामध्ये? 25% वेट बाय व्हॉल्यूम. कसं बनवणार? मी सोल्युशन कशी बनवायचे सांगितले तुम्हाला, पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूमची. कसं बनवणार सोल्युशन तुम्ही? 25 gram of barium chloride dissolved in 100 ml of solution. ओके, गुड. काय करणार आपण? 25 ग्रॅम ऑफ बेरियम क्लोराइड घेणार. फर्स्ट आपण 50 ml वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करणार आणि व्हॉल्यूम मेकअप करणार अप टू 100 ml. ओके, देन नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ 5 मोलार ऍसिटिक ऍसिड. नेक्स्ट आपल्याला कोणतं प्रिपरेशन बनवायचं आहे? 5 मोलार ऍसिटिक ऍसिडचं सोल्युशन प्रिपरेशन बनवायचं आपल्याला. मोलार ऍसिटिक ऍसिड सोल्युशन आपण कसं बनवणार बघा. टेक 28.73 ml ऑफ ग्लायसिल ऍसिटिक ऍसिड. 28 ml काय करायचं आपल्याला? ग्लायसिल ऍसिटिक ऍसिड घ्यायचं आहे आणि डिझॉल्व 50 ml डिस्टिल वॉटर अँड फायनल मेकअप द व्हॉल्यूम 100 ml. काय करायचं आपल्याला? 28 ml ग्लायसिल ऍसिटिक ऍसिड घ्यायचं आहे 100 ml डिस्टिल वॉटर मध्ये. ओके, देन नेक्स्ट पहिल्यांदा कोणतं सोल्युशन बनवलं आपण? 25% वेट बाय व्हॉल्यूम बेरियम क्लोराइड सोल्युशन बनव. नेक्स्ट 5 मोलार ऍसिटिक ऍसिड बनवलं. ओके, देन नेक्स्ट 10 ppm सल्फेट इथेनॉलिक सोल्युशन. 10 ppm सल्फेट इथेनॉलिक सोल्युशन बनवायचं आहे. तर कसं बनवणार बघा. 1 व्हॉल्यूम ऑफ, ओके, त्या सल्फेट आयनचा 1 व्हॉल्यूम म्हणजे किती असणार? 0.181% वेट बाय व्हॉल्यूम सोल्युशन. ओके, कॉन्सन्ट्रेशन किती असणार त्याचं? 0.181% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ पोटॅशियम सल्फेट in ethanol to make 100 volumes in the same solvent. तर हे काय करायचंय? 100 ml ला आपल्याला प्रिपेअर करायचंय. ओके, देन नेक्स्ट कोणतं सोल्युशन बनवायचं बघा. 10 ppm क्लोराइड सोल्युशन. 10 ppm क्लोराइड सोल्युशन ते आपण कसं बनवणार? 1 व्हॉल्यूम ऑफ त्या सल्फेट सोल्युशनचा 1 व्हॉल्यूम ऑफ 0.181% वेट बाय व्हॉल्यूम सोल्युशन ऑफ पोटॅशियम सल्फेट. सेम बनवायचं आपल्याला. जसं सल्फेट आयन इथेनॉलिक सोल्युशन आपण प्रिपेअर केलं तसं सेम हे सोल्युशन प्रिपेअर करायचंय. देन नेक्स्ट बघा प्रोसिजर कशी करायची आपल्याला. हे सगळे सोल्युशन तुम्ही पण बनवले. देन नेक्स्ट बघा प्रोसिजर कशी करायची आपल्याला. टेक 1 ml ऑफ 1 ml काय घ्यायचं आपल्याला? 25% वेट बाय व्हॉल्यूम सोल्युशन ऑफ बेरियम क्लोराइड इन नेसलर सिलेंडर. जे काय आपण बेरियम क्लोराइडचं सोल्युशन बनवलंय ते किती? 1 ml घ्यायचंय.
in Nestler cylinder and add 1.5 ml of ethanolic standard sulfate solution. नेक्स्ट काय करायचं आहे 1.5 इथेनॉलिक स्टँडर्ड सल्फेट सोल्युशन जे आपण बनवलं 10 ppm ते काय करायचं आहे 1.5 ml घ्यायचं आहे अँड मिक्स प्रॉपरली. ते काय करायचं आहे मिक्स करायचं आहे अँड अलाउ टू स्टँड फॉर 1 minute. 1 मिनिटासाठी स्टँड करून ठेवायचं आहे. ऍड 25 ml ऑफ सॅम्पल सोल्युशन. सॅम्पल सोल्युशन किती ऍड करायचं आपल्याला 15 ml. Okay. Then next to Nestler cylinder finally add sufficient amount of distilled water to prepare 50 ml solution. Stir immediately glass rod with glass rod and allow to stand for 5 minutes. हे काय करायचंय सगळे सोल्युशन बनवून झाल्यावर काय करायचंय sufficient amount of distilled water to produce 50 ml solution. 50 ml solution काय करायचं distilled water ऍड करून प्रोड्यूस करायचंय. And next prepare standard sample solution with same procedure by using 15 ml standard sulfate solution 10 ppm in place of 15 ml sample solution. स्टँडर्ड सोल्युशन बनवताना हे आपण आता टेस्ट सोल्युशन बनवलं. स्टँडर्ड सोल्युशन आता स्टँडर्ड सोल्युशन बनवायचं असं सेम प्रोसिजरने. ओके. आणि त्यामध्ये काय ऍड करायचंय 15 ml स्टँडर्ड सल्फेट सोल्युशन जे काय आपण स्टँडर्ड सल्फेट सोल्युशन जे काय प्रिपेअर करणार आहे 10 ppm बनवायचंय ते आपल्याला. तर ते काय करायचं स्टँडर्ड सोल्युशन बनवताना ते काय करायचं आपल्याला ऍड करायचं. ओके. तर बघा प्रोसिजर दिले इथे व्हिडिओ मध्ये आपल्याला दाखवले. त्यांनी काय काय घेतलंय बेरियम सल्फेट रिएजंट डिस्टिल वॉटर पोटॅशियम सल्फेट अँड डायल्यूट HCl. तर बघा हे सोल्युशन त्यांनी आधी प्रिपेअर केलेत. ओके. आधी सोल्युशन त्यांनी प्रिपेअर करून घेतले. तर बघा यामध्ये काय घेतलंय पोटॅशियम सल्फेट. ओके. पोटॅशियम सल्फेटचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.1089% वेट बाय व्हॉल्यूम. त्या कॉन्सन्ट्रेशनचं त्यांनी पोटॅशियम सल्फेट सोल्युशन बनवले आणि ते किती घ्यायचं आपल्याला किती घ्यायचं आहे 1.5 ml घेतले त्यांनी. नेक्स्ट काय केलं डिस्टिल वॉटर ऍड केलं. नेक्स्ट बेरियम सल्फेट रिएजंट ऍड केलंय त्यामध्ये. ओके. स्टर केलंय. हे काय झालं आपलं स्टँडर्ड सोल्युशन प्रिपेअर झालं. आता सॅम्पल टेस्ट सोल्युशन बनवायचे बघा. सॅम्पल घेतले. कशाचे सॅम्पल घेतले त्यांनी स्टँडर्ड सल्फेट सोल्युशन जे काय आपण बनवले ते 15 ml घेतले. ते नेक्स्ट डायल्यूट HCl. ते डायल्यूट HCl ऍड केले. ते नेक्स्ट डिस्टिल वॉटर. आता व्हॉल्यूम मेकअप केलाय 50 ml ला. ओके. ते नेक्स्ट बेरियम सल्फेट रिएजंट ऍड केलंय बघा. बघा टेस्ट सोल्युशन प्रिपेअर झालं. आता दोन्ही मध्ये ऑब्झर्व करायचं आपल्याला कशामध्ये जास्त ओपल्सन्स येतोय टेस्ट सोल्युशन मध्ये की स्टँडर्ड सोल्युशन मध्ये. बघा इथे नेस्लर सिलेंडरला मार्किंग केलेले असते 25 ml 50 ml. ओके. तर ह्या लिमिट टेस्टचा रिझल्ट काय येणार ह्या टेस्ट सोल्युशनचा सॉरी लिमिट टेस्टचा लिमिट टेस्ट पास होणार की नाही पास होणार मॅम. असं होणार. तर बघा टेस्ट सोल्युशन मध्ये कसं आहे कमी ओपल्सन्स आलाय त्यामुळे ही टेस्ट सोल्युशन पास होणार. रिझल्ट काय लिहिणार तुम्ही
the given sample passed or failed the limit test of sulfate. तर आपली लिमिट टेस्ट पास झाली असेल सल्फेटची तर रिझल्ट काय येणार द गिवन सॅम्पल पास्ड द लिमिट टेस्ट फॉर सल्फेट म्हणजे लिमिट टेस्ट पास झाली आणि जर फेल झाली असेल तर फेल्ड द लिमिट टेस्ट ऑफ सल्फेट. ओके हा तुमचा फायनल रिझल्ट येणार. समजले सगळ्यांना? येस मॅम. क्लोराइड and limit test of sulfate. सगळ्यांना लक्षात आले का दोन लिमिट टेस्ट बघितलेल्या क्लोराइड आणि सल्फेटची प्रोसिजर समजली सगळ्यांना प्रोसिजर प्रिन्सिपल समजले? येस मॅम. ओके तर बघा या लिमिट टेस्ट मध्ये आपण इथेनॉलिक स्टँडर्ड सल्फेट सोल्युशन यूज केलं. ओके इथेनॉलिक स्टँडर्ड सल्फेट सोल्युशन यूज केलं तर आपण काय यूज केलं ते प्रिन्सिपल मध्ये मी सांगितलं होतं. इथेनॉलिक स्टँडर्ड सल्फेट सोल्युशन आपण काय यूज केलं? कोण सांगेल? इथेनॉलिक स्टँडर्ड सल्फेट सोल्युशन आपण काय यूज केलं टेस्ट फॉर सल्फेट? टू प्रिव्हेंट सुपर सॅच्युरेशन. Good. Prevent the supersaturation and more uniform turbidity occurs. तर बघा हा आपण तुम्हाला थेअरी मध्ये पण सांगितलं होतं लिमिट टेस्ट करताना त्यामध्ये आपण ओपाल्सन्स कसा ऑब्झर्व करायचा आपल्याला ब्लॅक बॅकग्राऊंडला. ओके जो काही ब्लॅक बॅकग्राऊंड असणार आहे त्यासाठी त्या ओपाल्सन्स जो काय येणार आहे किंवा टेस्टचा रिझल्ट आपण ऑब्झर्व करणार आहे ब्लॅक बॅकग्राऊंडला. ब्लॅक बॅकग्राऊंडलाच का बरं करणार आहे तर आपल्याला जी काही येणारी जी काही ओपाल्सन्स किंवा टर्बिडिटी आहे जी काही सोल्युशन मध्ये ती काय होणार आहे क्लिअर आपल्याला दिसणार आहे क्लिअरली विजिबल. ओके नेक्स्ट प्रॅक्टिकल मध्ये आपण बघूया. आपल्या प्रॅक्टिकलच्या सिलेबस मध्ये बघा 4 लिमिट टेस्ट आहे क्लोराइड सल्फेट आयर्न अँड आर्सेनिक. आपली आता क्लोराइड आणि सल्फेट झाली. नेक्स्ट प्रॅक्टिकल आपण आयर्न अँड आर्सेनिक ची लिमिट टेस्ट बघूया. ओके तर प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला बघा असे सुद्धा परफॉर्म करायचे असे परफॉर्म करायचे सांगितले तुम्हाला आपण बघितले थेअरी मध्ये बघितलेत ना? ओके प्रेझेंट इथे रोल नंबर 1 रोल नंबर 1 रोल नंबर 2 प्रेझेंट मॅम. रोल नंबर 3 प्रेझेंट मॅम. 4 रोल नंबर 4 नाही का? रोल नंबर 5 6 प्रेझेंट मॅम. 7 प्रेझेंट मॅम. 8 Present, ma'am. 9 प्रेझेंट मॅम. 10 Present teacher. 11 12 प्रेझेंट मॅम. 13 प्रेझेंट मॅम. 14 प्रेझेंट मॅम. 15 Present, ma'am. 16
16, 17, License 17, 18, Present, ma'am. 19, 19 present, ma'am. 19. 17, 18, Present, ma'am. 19, Present, ma'am. 20, Present, ma'am. 21, Present. 22, Present, ma'am. 23, 23, 24, 24, 25, Present, ma'am. 26, Present, ma'am. 27, Present, ma'am. 28, Present, ma'am. 29, Present. 30, Present, ma'am. 31, 31, 32, Present, teacher. 33, Present, ma'am. 34, Present, ma'am. 35, 35, 36, 37, Present, ma'am. 38, Present. 39, 39, 40, Present, ma'am. 41, 41, 42, Present, ma'am. 43, 43, Present. 44, Present, ma'am. 45, 45, 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, 49, 50, Present, ma'am. 51, 51, 52, 52, Present, ma'am. 53, 53, 54, Present, ma'am. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, 60, 61, 61, 62, 61, 62, 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, Present, ma'am. 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68, 68, 69. Present. ओके तर बघा नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट प्रॅक्टिकल आपण लिमिट टेस्ट ऑफ आयर्न अँड कोणती बघायची आयर्न आणि Arsenic. गुड आर्सेनिकची बघूया ओके वी विल स्टॉप हियर स्टॉप करूया लेक्चर